सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती असं खासदार संजय राऊतांनी आरोप केला। सलीम कुत्ता कोणाच्या सहीने पॅरोलवर बाहेर आलाय? 2016ला गृहमंत्रीपद कोणाकडे होतं? बावनकुळेंचा मकावमधील व्हिडिओही बडगुजरांनी दिलेला नाही असं देखील त्यांनी म्हटलं। ही जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती, बरोबर ना? व्यंकटेश, काय त्याचं नाव? व्यंकटेश। त्याच्या पार्टीला ह्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? तर एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजरांच्यावर कारवाई, म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो। मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही। बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी मी एक तर शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे। त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांनीच आयोजित केली होती अशा प्रकारची माहिती दिली आहे। खासदार संजय राऊतांनी हा मोठा आरोप आता केलेला आहे। संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझं स्तर खाली गेलेला नाही अजून। तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा। सर, इंडिया लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।